माननीय व्यासपीठ, कारण का आता नाव घेणे एवढा मी मोठा नाही. कोण मोठे भाऊ आहेत, कोण माझ्या वयाचे आणि काही लहान भाऊ आहेत. त्यामुळं स्टेजवरती जे बसलेले व्यासपीठावर त्यांनी समोर बसलेले माझ्यासाठी सर्व सन्माननीय आहेत. आज सर्वजण आलात आणि चांगल्या पद्धतीने हजेरी लागली. काही जण गावी पण गेलेले, तरी पण त्यातून पण एवढे सगळे मंडळी हजर राहिलात, तर मी संस्थापक म्हणून तुमच्या सर्वांचा आभारी आहे. तसेच आज 2026 ते 2027 ची नवनियुक्त कमिटी पदाधिकारी आपण नियुक्ती करणार आहोत. त्यांना मी संस्थापक या नात्याने शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना थोडंफार माझ्या कामाची पद्धत वेगळी आहे. स्टेटसला ठेवायला आणि तालुक्याच्या ग्रुपवरती मेसेज टाकताना खाली पद लिहितो ना, मी हा आहे, मी तो आहे. तर आपल्या संघटनेत काम करताना तसा पदाधिकारी नसावा जो कोणत्या जनतेच्या कामाचा नाहीये ना कोणत्या संस्थेच्या कामाचा आहे. गेल्या वर्षी बऱ्याच जणांना पदं दिली होती, त्यातली कुठल्या कार्यक्रमालाही नाही दिसली आणि काही स्वतः कर्तृत्व करताही नाही दिसले. तर माझी विनंती आहे की ही संघटनेचं नाव जे दिलं आपण, आपली माती आपली माणसं, कारण का इथे मोठेपणा करण्यासाठी काही नाहीये. नाहीतर मग राजपार्टे मित्रमंडळ, राजपार्टे युवा प्रतिष्ठान असं काहीतरी केलं असतं मी. जिकडे तिकडे राजपार्टे माझं नाव पहिलं आलं पाहिजे. पण तसं न करता आपली माती आपली माणसं. का आपली माती आपली माणसं? आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीतून आपण कोण 5वी पर्यंत शिकला, कोण 4थी पर्यंत, कोणी माझ्या मते 7वी पर्यंत शाळा होती, मग पुढचा हायस्कूल लांब आहे, मग तो मुंबईला आला. मला वाटतं आरके हॉटेल आणि भारत कॅफे मध्ये पहिली बरीच मंडळी आपली येऊन इकडेच काम करायला लागली. हे ऑफिस मध्ये वगैरे कंपन्यांमध्ये हे नंतरची परंपरा चालू होती. पण जो गावावरून आला तो घाटकोपरला आला आणि काही जण ठाण्याला आले. मग ती कोणत्या ना कोणत्या तिकडच्या मोठ्या फेमस हॉटेलमध्ये काम करत असायची. कोण पाणी द्यायला, कोण टेबल साफ करायला, आणि त्यातलं जर एखाद्याचं प्रमोशन झालं तर तो वेटर झाला होता. बरोबर की नाही? मग आपण ज्या मातीत जन्माला आलो तिकडून एवढा लांब प्रवास करून आपण पोट भरायला आलो. पण इकडे आता तालुक्यात आता तसं बघायला गेलं तर इथेच भरपूर बलाढ्य आहेत, मी सोडून. सगळ्यांचे बंगले आहेत, गाड्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत. आता मी एक सामान्य माणूस असताना तालुक्यातले 2 बलाढ्य ज्यांचं नाव म्हणजे उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत आणि प्रतिष्ठित आहेत, तर एक उजवा आणि एक डावा माझ्या बाजूलाच बसले. मी माझं भाग्य समजतो की आजकाल कसं आहे की अरे त्याच्याबरोबर तो कोण माझ्यापेक्षा मोठा आहे का, मग त्याला कशाला मोठा करायचा किंवा त्याच्या खालचं पद कशाला घ्यायचं. पण माझी कोणत्या जन्माची पुण्य आहे की अध्यक्ष पण माझं बलाढ्य आणि कार्याध्यक्ष तर माझं पहिल्यापासून मार्गदर्शक आणि बाकी ही मंडळी सगळी गेले अनेक वर्ष मी काही नव्हतो. म्हणजे एखादा 2000चा कार्यक्रम घ्यायचा झाला तरी लोकांकडून उसने व्याजाने पैसे घेऊन कार्यक्रम करणारा मी त्यावेळेला. तर ही परिस्थिती असतानाही लोक माझ्यावर येतली, बरीच लोक आहेत जी त्यावेळेला पण माझ्याबरोबर होती. पण आता काय झालंय की तेव्हा लोकांकडनं उसने पैसे घेऊन किंवा व्याजाने पैसे घेऊन गावाला जाऊन झाडं वाटप कर किंवा इतर कार्यक्रम कर, ते दिसलं नाही लोकांना. पण आता गाड्या घेऊन जातात. संस्थापक राजपार्टे गाडी घेऊन येतो, अध्यक्ष गाडी घेऊन येतो, कार्याध्यक्ष गाडी घेऊन येतो, कार्यवाहक अध्यक्ष गाडी घेऊन, हे सगळेच गाडी घेऊन येतात. तर बोलतात आता वाळूवाल्यांचा सध्या कालचा विषय बुद्धवाडीच्या नाक्यावरचा, अरे हे गावाला होते तेव्हा यांना चड्डी पण घालायला नव्हती. म्हणजे आम्हाला आपल्या संघटनेतल्या लोकांना की हे गावाला होते चड्डी पण घालायला नव्हती आणि आता हे आम्हाला काय ते शिकवत आहेत, आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. पण मला जेवढं कळतंय आपण सगळेच त्यावेळेला फाटक्या चड्ड्या ते ठिकाण मारून की काय बोलतो आपण स्नॅप मारून ढिगळा लावून आपण ते इस्त्री नसायची, तांब्या गरम करून आपण शर्टाला इस्त्री करायचो. आता ते जे कोण वाळूवाले बोलतात ते अनेक पिढ्यांपासून खानदानी श्रीमंत असतील, ते नवीन चड्ड्या घालत होते. पण त्यांचा गैरसमज होतोय की
आम्ही चड्ड्याच घालत नव्हतो, पण फाटक्या का होईना घालत होतो. त्याच्यामुळे काय होतंय, विषय असा आहे, आपल्या तालुक्यात हा माज आणि मस्ती बोलायला माहितीये. चुकीची कामं जेव्हा करणारा असतो तो सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी बनतो, कार्यकर्ता बनतो. कारण का चोरीची कामं लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाची त्याला गरज असते. काय होतं, मी कुठल्या सत्ताधाऱ्याला पण नाही घाबरत आणि मी विरोधकालाही नाही घाबरत. कारण का त्यांची कामं किंवा त्यांनी तालुक्यासाठी आतापर्यंत दिलेलं योगदान हे जर वावा करून गुणगान करण्यासारखं असतं ना तर मी 100 वेळा केलं असतं. पण मी मागच्या वेळेला पण म्हटलेलं की आमदार हा आपल्याला देव माणूस मिळालाय, पण कोल्हापूर तालुक्यात असणारा कुठलाही पुढारी तो काय करतोय समाजासाठी किंवा आपल्या लोकांच्या अडचणीसाठी तो माणूस काय करतोय. आपण तुम्ही आम्ही ठाण्याला, डोंबिवलीला, भाईंदरला, मिरज, आयोली सगळे मिळून एक संघटना बनवतो आणि मग खिशातले पैसे टाकून गाड्या करून इथून जाऊन गावाला जाऊन आंदोलन करतो. आणि ते आंदोलनाचा दांडगा मिळाल्यानंतर तिकडे बदल होतो. मग आपण शहरात वेगळ्या वेगळ्या शहरातल्या लोक एकत्र येऊन गावाला जाऊन 10-15 जण जाऊन एखाद्या प्रशासकीय किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यावरती आवाज उठवतो, दबाव आणतो. आपण तर कोण नाही, कोण आमदार आहे, की नगरसेवक आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, एक सामान्य आपले माती आपली माणसं म्हणून आपल्या मातीतला तरुण म्हणून जातो आणि आपण आवाज उचलल्यानंतर ती कामं होतात, तो बदल होतो. तर माझं म्हणणं आहे हे राजकारणी जे आहेत तालुक्यातले सत्ताधारी आणि विरोधक कोणत्याही पक्षाचे असतील ते तर रोज कोल्हापूरला येतात. त्याला येताना पहिला पितळवाडीचा दवाखाना भेटतो, तिकडे कधी जात नाहीत. कापड्याचा दवाखाना आहे, आडावरती दवाखाना आहे, कोल्हापूरचा सरकारी दवाखाना आहे, तो त्यांना दिसत नाही. अनेक वेळा आपण एसटी डेपोच्या शौचालयाचा विषय घेतला. आता साहेब आता नवीन बनतंय, आमदार साहेबांचं काम चालू आहे, पण त्यासाठी उघड्यावर हागाय असं आंदोलन घ्यायला लागतं. म्हणजे गावच्या भाषेत आंदोलन करावं लागतं, कारण का ह्याला लाज वाटली पाहिजे. हा मग ते बॅनर लावावे लागतात की उघड्यावरती हागायला माणूस बसतो चिंता. अशाने तर ह्या लोकांचे डोळे उघडतील. तहसीलदार कार्यालयात मुंबईवरून किंवा गावचे विद्यार्थी तो दाखला कसला हवा असतो तो घ्यायला गेले, त्याला चकरा मारायला लावायच्या. एखाद्याचे वडील वारले तर त्याची मुलं, त्याची नातवंड, त्यांचा अधिकार असलेला 7-12 त्यांच्या नावावर करायला यांना पैसे दिल्याशिवाय काम नाही. असे अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी ज्या आपण सरळ केल्या. अनेक वर्षापूर्वी संघटनेची काही ताकद नव्हती, तेव्हा मी एकटा माझा व्हिडिओ असत होतो तहसील कार्यालयात. मी एकटा जाऊन तहसील कार्यालय सरळ केलं, तेव्हा दिवसापासून सगळे व्हिडिओ यायला लागले. त्याच्यानंतर आपण सरकारी दवाखाना जे फिल्टर मध्ये किडे पडले होते त्या अधिकारी आलेला त्याचा सत्कार केला. त्याच्यानंतर ट्रकवर सामान आलं नवीन, सगळं दवाखान्यात बदल झाला. पित्तळवाडीच्या दवाखान्यात खिडक्या तुटून गेलेल्या, पेशंट बेडवरती आणि खिडकीत साप. मग सापाने बघायचं पेशंटकडे आणि पेशंटने बघायचं सापाकडे. तो आपण आवाज उचलला, त्याच्यानंतर ते सगळे रिपेरिंग झालं. तसं दवाखान्याचं झालं, एसटी डेपोचं आपण आंदोलन केलं. आता नवीन आपला डेपो बनतोय, नवीन टॉयलेट बनतायत, ही एक चांगली गोष्ट होती. तहसील कार्यालयात बराचसा बदल झाला. आपण दादाने जसं सांगितलं लाईट का जात नाही, विषय असा होता की जे पोल अनेक वर्ष झाले लाईट पोलच्या काळात साहेब कधी आली, 50-60 2050 80 कधी आली, हा 79. आता आहे 26, म्हणजे किती वर्ष झाली. मग उन्हाळे पावसाळे हिवाळे खाऊन जो पोल साईडला तो पडला. महावितरण आपल्याला सर्व्हिस देतं, आपल्याकडनं बिल घेतं, म्हणजे भाडे घेतं. तर लाईट पुरवलं, मीटर खराब झालं तर बदली करून देणं, फोन खराब झाला तर बदली करून देणं, हे महावितरणचं काम आहे. पण लोकांकडनं एका पोलचे 30,000 मीटरचे म्हणायला वाटेल ते, हे कायद्यात तसं नाहीये. ते त्यांनी सप्लाय, ते तुम्हाला पुरवठा करतायत, त्याचं आपल्याकडनं बिलाच्या रूपात भाड्या घेत आहेत. तर मग पुरवठा कोणी पाहिजे, त्यांनी पुरवलं पाहिजे. आपले राजकारणी पुढारी कधी कोणी आवाज उचलला, आपण आंदोलन करून जवळजवळ 4,800 मीटर बदली केली.
30,000 एका पुलाचं जे पैसे होते लोक भरत पण होती. दारातला पोल पडलाय, करायचं काय? आपण जवळजवळ दादा 320 पेक्षा जास्त पोल, म्हणजे 30,000 गुणिले 320 पोल बदलले आपण, त्याच्यापेक्षा जास्तच मोफत. दर वेळेला पावसाळा यायच्या अगोदर टेंडर निघतं की ज्या आपल्या रानातून माळावरनं नदीच्या आसपासून जे साहेब पूल गेले ते पावसाळा यायच्या अगोदर टेंडर निघतं आणि सगळी झाडं तोडायला लागतात. त्याच्याने काय होतं की लाईनच्या बाजूला, पोलच्या बाजूला जे काय फांद्या झाडांवरती येतात त्या अगोदरच पावसाच्या अगोदर तोडल्यामुळे पाऊस आला की झाडं पडतात आणि लाईन जातात. तर ते आपण 2 वर्ष झालं आवाज उठून उठून आता ते झाडं तोडतायत. त्याच्यामुळे या वेळेला पावसाळ्यात पण जास्त लाईट जात नाही आपली. अशा अनेक गोष्टी आहेत. पण माझं तुम्हाला म्हणणं आहे की आपण गावाला जातो, नोकरी धंदा खाडा करतो आणि ज्याला आपण निवडून देतो. आता आमच्या पक्ष संघटनेत पण सगळे धडधडीचे वेगवेगळ्या पक्षातले असं तुफान काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात. पण मला कळत नाही की ते कधीतरी जाऊन त्यांच्या पक्षाच्या लोकांना बोलत का नाही की आमची संघटना दवाखाना असो, एसटी डेपो असो, सगळं काही आम्ही येऊन करतो, तर तुम्ही करता का इकडे? तर त्याचं उत्तर मी सांगतो. आम्ही कुठल्या भावकीत भांडण झाली तर तिकडे आपण या भावकीला मंडप द्यायचं काम करतो. अंतर्गत पाय वाटायचं टेंडर घ्यायचं, अर्धवट काम करायचं. त्यात गावातला एक दोन जे पुढारी असतात, माझ्या भाषेत मी नेहमी बोलतो ना, बाईकवाले चेनवाले गावातले, मग अंतर्गत रस्ता बनवत असताना त्यांच्या दरवाज्यातला रस्ता बघा, कुठल्याही गावाचा जो पुढारी असतो ना, अंतर्गत पायवाट आपली बनते, गटर आणि पायवाट, त्या वेळेला अर्धा रस्ता तर पूर्णच होत नाही. पण जे पुढारी असतात गावचे, त्यांच्या दरवाज्यातल्या कॉन्क्रीटची क्वालिटी बघा किती मजबूत असते. सिमेंट वगैरे चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं असतं. आता वाळूचा विषय का कोणाला दिसत नाही? वाळूचा विषय सरकारचा नियम आहे की रॉयल्टी भरताना, आता आपले काशीनाथ कुंभार एकमेव आहेत जे रॉयल्टी भरतात. पण नियम काय आहे की धवळी, कामठी, सावित्री नदी आहे त्यातला नक्की तुम्ही कुठल्या ठिकाणचा स्पॉट दाखवताय आणि किती ब्रास रेती काढताय तेवढेच पैसे भरले जातात आणि त्यांना तेवढेच परमिशन आहे. त्याच्यात नियम असाही आहे की पूल, विहीर आणि जे ढव आहेत, बांधारे, त्याच्या आसपास रेती काढण्यालाही बंदी आहे आणि जेसीबीला तर बंदीच आहे पूर्ण. पण यांनी पूलही नाही सोडले. आता मी ग्रुपवर टाकलं होतं, साखर हायस्कूल मध्ये यातले बरेच जण शिकले असतील. आपला गादलीचं ढव खालचा मे महिन्यात जो पुणेकर साहेबांना पण माहिती, आमचा देऊळ ढव कुठलेच ढव ठेवले नाही. फक्त चाळीच्या कोटच्या लोकांनी गावची बैठक घेऊन त्यांच्या गावातले जे रेतीवाले आहेत त्यांना सांगितले की आपल्या गावाच्या आसपास मला रेती काढायची नाही. त्याच्यामुळे तो एक 40चा कोटचा तुम्ही ढव बघा, रेती आहे, पाणी थांबले म्हणून आजही भरलेला आहे ढव. तुमचं पण सांगतो मी, साखर आणि गुडेकर कोणच्या तिकडे ह्यांचा एक आहे, यांनी गावाने निर्णय घेतलाय म्हणून असे निवडक 3-4 ठिकाणचे. म्हणजे आपण जर गाव म्हणून विचार केला आणि वाळूवाल्यांना समजवलं की याचे दुष्परिणाम काय आहेत, तर आज ही पहिल्यासारखी मे जून महिन्यापर्यंत आपले ढव भरलेले असतील. तुमची मुलं, आपण गावाला ज्या वेळेला आपण लहान होतो तेव्हा आपले मुंबईचे कोण आहेत ते येताना काय बोलायचे, मला नदीवर पोहायला जायचे, मुंबईवरून आलेले. आता दादा जसे म्हटले, आता पोहायला कुठे जाणार? दगडात जाणार. कुणाला साधं पाणी नाही राहिलंय, मे महिन्याचा एवढा ऊन आहे, कुणाला पाणी नाही राहिलं, नदीची पात्र बदली केली. पाहिजे ह्याला पाहिजे त्या हिशोबाने जेसीबी फिरवायची. आपल्या अनेक पिढ्या परंपरा होऊन गेल्या, प्रत्येकाने वाळू काढली. पण ती वाळू काढायची परंपरा होती. लोक सकाळी उठून माणसं कामाला करायची, पावडं आणि घमेला घेऊन रेती काढलं जायचं. त्याच्यानी आपल्या गावातल्या किंवा आजूबाजूच्या गावातल्या लोकांना रोजगार पण मिळायचा. पण याला एवढी हाव लागले की एकतर आपला जिल्हा सोडून वाई, महाबळेश्वर, वाडा इकडे डबल किमतीने डंपरच्या डंपर भरून जात आहेत. आता मी बराच अभ्यास करतोय 10 दिवस झाले या विषयावरती. तर रॉयल्टी जरी काढली तरी डंपर तुम्ही भरल्यानंतर तलाट्याचा, तहसीलदाराच्या माणसाला ती चेक करायला लावून त्याची पावती घ्यावी लागते, त्याचं वजन करावं लागतं. त्याच्याशिवाय तुमचा रेतीचा डंपर बाहेर जाऊ शकत नाही. आता आपल्या तालुक्यातल्या किती जण एक तरी कुठली पावती घेतो? वजन कोण
करतं सांगा मला. मग माझं म्हणणं असं आहे की ज्या राजकीय पुढारी आहेत ते झोपलेत का, ते आवाज का उचलत नाही. जर आपल्या निसर्गाची हे वाळूवाले खेळायला लागलेत, आता उरला प्रश्न रक्षकच भक्षक झालाय. म्हणजे जसं आपण मुंबईला पोलीस स्टेशनवर कंप्लेंट झाली की तारीख कोर्टात जाते, मग जेच बसून हा गुन्हेगार आहे तर गुन्हेगाराला सजा द्या, हा निर्दोष आहे तर याला सोडून द्या. तर तालुका लेवलला पोलीस स्टेशनच्या वरती आपले जज म्हणजे कोण, तहसीलदार. त्यांनी काय करायला पाहिजे, जजनी चुकीचं आहे त्याला सजा दिली पाहिजे, बरोबर आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे. पण आपले जज काय करतात, त्यांना आपण इकडनं फोटो पाठवायचे, साहेब हे गावावरनं व्हिडिओ फोटो आले त्या लोकांच्या नदीत बघा वाळू काढतायत. ते जज म्हणजे ते रक्षक म्हणतो ते जज ते वाळूवाले व्हिडिओ फोटो पाठवतात, मेसेज करतात, अरे तो कंप्लेंट आले पटकन तुझा नंबर घेऊन जा. आता काय करायचं. त्याच्यामुळे माझं वाळूवाल्यांना सांगणं आहे आणि माझा इशारा आहे, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला वाटलं असेल की कुठला पत्रकार किंवा कुठली संघटना विरोध करते मग नंतर ती काहीतरी पाकिट घेऊन मॅनेज होते. तर ही संघटना एवढी कमजोर नाहीये तुमची पाकिट आणि बंडल घ्यायला, कारण सगळ्यांकडे खूप बंडल आहेत आणि त्यांच्याच भाषेत की अरे ती संघटना आहे ना एवढा खर्च करते की आपले पदाधिकारी आपल्या पक्षाचा मेळावा असला तिकडे पण खर्च नाही होत, एवढे गावी आले की खर्च करतात. त्यांच्याकडे खूप 2 नंबरचा पैसा आहे. मग त्याच्यामुळे तुम्हीच बोलते आमच्याकडे 2 नंबरचा पैसा आहे तर तुमचं पाकिटच नको आम्हाला. पण त्यांना जर वाटत असेल की आम्हाला सत्ताधारी साथ देतील, तहसीलदारला आम्ही हप्ता देतो म्हणून तहसीलदार आमच्या पाठी उभे राहील, तर सगळ्यात पहिलं तर तहसीलदारला उठून नुसता पळवायचा नाहीये. कारण का मी म्हटलं ना रक्षकच भक्षक बनलाय, या तहसीलदाराची आपण कायदेशीर आता इन्क्वायरी लावतोय आणि असा घाणेरडा माणूस असा फ्रॉड माणूस हा आपल्या तालुक्यालाच नको आणि त्याची नुसती बदली नाही त्याला सस्पेंड केला पाहिजे. त्याच्यामुळे अजून ड्युटी जॉईन करतील त्यांनी यावं, चुकीचं आहे त्यांना चुकीचं बोलावं. वाळू आधी काढा, आमचा विरोधच नाहीये, पण नद्या नदीची पात्र गुराला पाणी ठेवले नाही, तुम्ही नळ ठेवले नाही, पुलाच्या खाली फाउंडेशन ठेवलं नाही. तर ह्यात जर बदल करत असाल तर आम्हाला काहीच अडचण नाही. पण तुम्हाला वाटेल काय ही संघटना करणार आहे, आमचा तहसीलदार आहे ना. मी आता बघतोय आणि माझी संघटना पण बघते की तुमचा तहसीलदार तुम्हाला किती साथ देतोय, तुमचा तलाठी तुम्हाला किती साथ देतोय. तर हे सगळं आता आपण विडा उचललाय, आपली माती आपली माणसं आपल्या माणसांचा तो तर चालतच राहील. मी आता मुद्द्यावरती येतो. तुम्ही सगळे आज आता ताबडतोब वरिष्ठांच्या हातून तुम्हाला नियुक्ती पत्र मिळणार आहे, तुम्ही पदभार स्वीकारणार आहात. तर माझी तुम्हाला विनंती आहे, फक्त दिखाव्याला आणि नावाला पत्र घेऊ नका बाबांनो. राज पार्टी एकटा बोलून निलेश कोळसकर, संजय दादा उटेकर किंवा आम्ही सगळीच मुख्य कमिटी आम्ही नुसतं बोलून काय होणार नाही. तुमच्या गावागावात तुम्ही जोपर्यंत आवाज उचलत नाही, काय आवाज उठवा बदल घडतो. माझं वाक्य आवाज उठवा बदल घडतो आणि आपण आवाज उठवला की आपण बदल घडतोय का. मग राज पार्टीने आवाज उठवला तर बदल घडतोय, कोळसकरांनी आवाज उठवला बदल घडतोय. तर तुम्ही पण त्या संघटनेचे आहेत ना, तुमच्या गावातून सुरुवात करा. उगाच कोणाची वाईट नाही व्हायचं. आपल्याला चुकीचं करत असेल तर त्याला सांगा, समजवा, बाबा निसर्गाशी खेळतोय आपण किंवा चुकीचं करतोय त्यातून नाही ऐकलं. आता आपल्याकडे मुंबईपासून गावापर्यंत कायदेशीर सल्लागार आहेत आणि राजकारण्यांच्याकडनं काही होत नाही हे तालुक्यातल्या जनतेला कळालंय. म्हणून आज कुठलाही विषय असला राजकारण्यांकडे किंवा कुठल्या पक्षाच्या ऑफिसला लोक जात नाहीत. ही लोक तक्रार वेगळ्या वेगळ्या सगळ्यात घेऊन आपली माती आपली माणसं संघटनेच्या पोलादपूर कार्यालयात यायला लागली. त्याच्यामुळं लोकांना कळले राजकारणी काही कामाचे नाही, ते फक्त ठेकेदारी कशी मिळते आणि कमिशन कसं मिळते याच्या पाठी आहेत. आणि राजकारण्यांना पण कळलंय की आता आपल्याकडे कोणी येतच नाही, ते सगळे संघटनेकडेच जात आहेत. त्याच्यामुळं राजकारण्यांना दुसऱ्या पक्षाचा विरोधकाची भीती असते, त्यामुळे तो काय राहिला नाही. तर मी आणि माझी संघटना तयार आहे की आम्हाला विरोधक बोलला तरी चालेल, पण या तालुक्यात जिथेही अन्याय होईल, मग तो कोण नातलग असेल कुठल्या पक्षाचा असेल काही असेल, चांगलं करा आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावू. पण चुकीचं कराल तर आम्ही पक्ष नाती काही नाही बघणार. मी काल लिहिलंय की तुम्ही किती बलाढ्य आहात, तुम्ही किती गुंड आहात किंवा तुम्ही किती पैसेवाला आहात,
किंवा तुम्ही सत्तेत आहात याचा माज आणू नका. समोरच्यानी जर बाबासाहेबांची लेखणी आणि कायदा पकडून जर केलं तर भल्या भल्याला गार करू शकतो आपण. ह्याची त्या लोकांनी थोडस डोक्यात ठेवावं. परत एकदा सगळे आला, तेवढा वेळ काढला, तुमचा सगळ्यांचा मी आभारी आहे. तसंच हे सगळा कार्यक्रम सुरुवातीपासून आता इथपर्यंत आणण्यासाठी आपल्या संघटनेची जी मुख्य कमिटी आहे ती अनेक दिवस प्रत्येक कार्यक्रम आला की ते रात्रंदिवस झटत असते. मी भाग्यवान समजतो की तुम्ही मला मिळालात, ही संघटना मला मिळाली आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला एक नेतृत्व करायची संधी दिली. हेच तुमचं बळ तालुक्यासाठी लढण्यासाठी माझ्या कामी येत आहे. आणि परत एकदा शुभेच्छा देतो, इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.